प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा छापा. 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथं प्रवरा नदीपात्रातनं सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईला तब्बल 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 2 जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पथकानं नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या प्रवरा नदीपात्रात छापा टाकला. छाप्यादरम्यान एका डंपर आणि टेम्पोमध्ये अवैधरित्या वाळू भरली जात असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून ज्ञानेश्वर गोरख बर्डे व 42 राहणार खालाल पिंपरी तालुका नेवासा याला ताब्यात घेतलं, तर टेम्पो मालक रामकृष्ण नवनाथ आळकुटे आणि टेम्पो चालक फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईमध्ये सुमारे 2 ब्रास वाळू, 1 डंपर आणि 1 टेम्पो असा एकूण 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधामध्ये जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही एक आणखी महत्त्वाची कारवाई मानली जाते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, नेवासा.